जाऊन पोहोचणार आहे। गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो आहे। 6 षटकांची लढत आहे। प्रत्येक जण या सामन्यावरती प्रत्येकाची नजर यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतोय सिंगलचे येताना पाहायला मिळेल। सिंगलच्या मदतीने देखील अकाउंट पुढे जाताना पाहायला मिळेल। 2 धावा या ज्या धबलकरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज मोठमोठे खेळाडू म्हणजे व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूंना आपण पाहतो ना ते देखील आज खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। आणि रहीम 11 ही जी टीम आहे म्हणजे रहीम भाईंचं मला कौतुक करायचंय। क्रिकेटचा वेडा माणूस कसा असावा आणि क्रिकेटचं वेड कसं असावं, क्रिकेट रक्तात कसं असावं, म्हणजे ज्यावेळेस एक 1.5 ते 2 वर्षापूर्वी त्याआधी देखील त्यांना क्रिकेटचं प्रचंड वेड असेल। त्यांनी संघ मालकीत्व करायला सुरुवात केली आणि त्यावेळेपासून त्यांना वाटलं होतं की मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला, बॅटवरती चेंडू कलेक्ट झालाय, तिथे झेल टिपला गेलाय आणि फलंदाज इथे बाद होईल। विकेट येताना पाहायला मिळते। विकेट फलंदाज बाद झाला तर रहीम भाईंनी त्यांच्या राहत्या घरामध्ये हॉलमध्ये एक 10 ते 12 ट्रॉफ्या बसतील असं त्यांनी एका साईडला जागा केली। पण रहीम भाईंक 12 ट्रॉफ्यांची त्यांची इच्छा होती, पण 12 ट्रॉफ्यांची इच्छा आता त्यांची सेंचुरीच्या दिशेने प्रवास करते। मला वाटतं आजची ट्रॉफी जर काउंट केली एक 79वी किंवा 80वी ट्रॉफी हे निश्चितपणे होईल। म्हणजे माणसाची श्रीमंत काय, तुमचे बंडल, तुमचे पैसे, तुमची संपत्ती, तुमचं ते मोजायला कोण येणार नाही। ज्यावेळेस घरामध्ये एंट्री होईल, अरे बापरे असा शब्द ज्यावेळेस आपल्या तोंडातून बाहेर पडेल त्यावेळेस माणसाची खरी संपत्ती जाणवते। अगदी रहीमभाईंचा काल होऊन नंबर घेतला, रहीमभाई तुमचा मला नंबर द्या, मला तुमच्या घरी यायचंय। यावेळेचा चेंडू गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल। आम्हाला देखील आता विचारतात यामध्ये रहीमभाई कुठे, मुख्य व्यासपीठाकडे या, मुख्य व्यासपीठाच्या बाहेर असे उभे आहेत, निळे शर्ट आहेत आणि त्या निळ्या जर्सीमध्ये ते आहेत, व्हाईट टोपी त्यांच्या डोक्यावरती आहेत, ते रहीमभाई आहेत आणि त्यांच्याकडे 80 ट्रॉफ्या आहेत, ते पण कसल्या स्पर्धेच्या। आणि आपल्या आयुष्य जगत असताना आपल्याला 4 ट्रॉफ्या कमावता येत नाही, हे आहे बदल घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने। 2 धावा धावपली करते, 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते। रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती असेल, तू मे धावायचंय तोपर्यंत सुखरूपरित्या पोहोचेल। तो त्याला सांगतोय अरे कशाला गडबड करतोय, बिघडलेलं कधीच काय नसतं, बिघडलेलं जर सुरळीत करण्याची क्षमता तुमच्याकडे असेल तर तुम्ही बदलू शकता। आता इथे लहान लहान मुलं व्यासपीठावरती कोणी जायचं नाही, बडबड अजिबात करायची नाही, कोणी चावचाव देखील करायची नाही, कारण की जितकं तुम्ही छान बोलता ना तितकं छान लाईव्ह मध्ये ऐकू येतं। त्यामुळं अजिबात इथे कोणीच नकोय आम्हाला, फार शांतता, आणि जर बसायचं असेल सायलेंटच बसायचं, नाही तर बसायचंच नाही। धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। आपली ट्रॉफ्यांबद्दलची चर्चा चालली होती, सन्मान चिन्ह बद्दलची चर्चा चालली होती, कारण खरी श्रीमंती जी पाहिली जाते घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने गोलंदाज तिथे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल। वाह क्या पाहते गोलंदाज तेर तर्राज गोलंदाजी इथे करताना आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी पहिलं षटक संपलं, दुसरं षटक वासिक शेख नावाचा खेळाडू हातामध्ये घेतोय। वासिक शेख आयकॉन म्हणून फेमस आहे, पण ज्या वेळेस वासिक शेख नजर जाते ना त्याची शरीरयष्टी, त्याची फिटनेस, त्याची उंची, त्याची शरीरयष्टी, त्याची फलंदाजी, त्याची गोलंदाजी, त्याचं नेतृत्व, त्याचं कर्तृत्व, त्याचं धाडस, हे सगळ्या गोष्टी तिथे अभ्यासल्या जात आहेत। वासिक शेख गोलंदाजी मार्कवरती आहे। फलंदाज इथे माघारी येताना जो
यस यस यस, महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती कंपल्सरी तुम्ही यूज करणं गरजेचंच आहे. हे सर्व खेळाडू आहेत. काल देखील यांना आपण खेळताना पाहिलं. काल 40+ अप होता, पण असं वाटलं का तुम्हाला यांनी 40शी गाठली आहे? वाटलं देखील नाही, कारण फिटनेस. एका धावेसाठी प्रयत्न आहे. आयोजकांची देखील लगबग आपण पाहतोय, त्यांची देखील आपण धावपळ आपण पाहतोय. कारण की आयोजक होणं सोपं नाहीये. लग्न म्हणतं करून बघ, बरोबर? लग्न म्हणतं करून बघ, विहीर म्हणतं खणून बघ, तशी क्रिकेटची स्पर्धा म्हणते एकदा भरून बघ. असंच आहे ते. एखाद्याला मनापासून जीव लावला ना, मनापासून जीव लावायला खूप त्रास होतो, मग ते कोणीही असो. होतो ना. यावेळीचा चेंडू पाहतोय, पोहोचला जाईल. एक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू पाहतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. 2 धावेंच्या मदतीने देखील धावसंख्या ही पुढे जाताना जी आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा या धावफलकावरती आहे. तुम्ही जर स्ट्रेट डाईव्हला आलात, स्ट्रेट डाईव्हला तुम्हाला आसिफ तांबोळी नावाचा खेळाडू तिथे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी या खेळाडूची चर्चा देखील आपण पाहतो. ज्यावेळेस आसिफला मी सुरुवातीला पाहिलं होतं ना, आणि मी बोललो आयकॉन कोण आहे आज तुमचा, तर त्यांनी सांगितलं आसिफ तांबोळी. आणि वाघुलेचे आसिफ शेख आणि हे आसिफ तांबोळी. ते आसिफ कमी पाहिलं. वा, यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल, पोहोचला जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4. पाहिलं मिळत. तर मी आसिफला पाहिल्यानंतर मी सहज एक केलं, म्हणलं अरे हा कसा आयकॉन खेळाडू असू शकतो. याची जी उंची, तब्येत, माझ्यापेक्षा वजन कमी असेल याचं. आणि त्यावेळेस त्या मॅचमध्ये मला आजही आठवतं, आसिफने 22 चेंडूमध्ये 88 धावा केल्या होत्या. त्यावेळेस मला समजलं, कोणाच्या दिसण्यावरती जायचं नाही आणि कोणाचा अंदाजही लावायचा नाही. कोण कधी चमकेल आणि कोण कधी गाजेल आपण सांगू शकत नाही. हे आसिफ पाहून मला पाहायला शिकाय मिळालं. कारण की आपण काय करतो, आपण पाहतो अरे काय काहीच नाही, म्हणजे कमी समजण्याची जी प्रथा आहे. तिथे धावसंख्या आहे 16 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होताना जो आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावा या ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका एका खेळाडूची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. इकडे आविक हुजूर आहे, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न त्याने निश्चितपणे केला. प्रशांत सरांचा इशारा येतोय. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा या ज्या धावफलकावरती आहे. HK स्पोर्ट क्लब लोणीकंद संघामधून ह्या बिलॉंग करतो. अमित तापकीर या व्यक्ती महत्त्वाच्या नेतृत्वाखाली हे खेळाडू तयार झालेले आहेत. वा, यावेळेचा एक धावे त्यांना पाहायला मिळेल. त्याचं नाव आविक हुजूर आहे. वय कमी आहे, अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर आहे. त्याच्या डोक्यावरती रेड कलरची टोपी आहे, व्हाईट शर्ट, व्हाईट बूट आहे. तो आविक हुजूर आहे. पण त्याची कामगिरी, गोलंदाजी जरी त्याला दिली तरी तो चांगलीच करतो आणि फलंदाजी देखील तो चांगलीच करतो. म्हणजे आज जे खेळाडू आहेत ना, एकमेकांच्या अनेकदा विरोधामध्ये खेळलेत, आज ते एकत्रित येऊन खेळतात. धावसंख्या आहे 18 धावा. कव्हरच्या झोनमध्ये चेंडू खेळलाय. अविक हुजूर तिथे चेंडूला कलेक्ट करण्यासाठी धावेल. ताबडतोब त्याने चेंडू फेकलाय. वेल थ्रो आणि तिथे देखील ताबडतोब फेकी केली जाते. धावफलक देखील 2 धावेंच्या मदतीने 20 धावा
या धावपलकावरती येतानाचे आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा नोंदवलेल्या आहेत. वीस धावा या धावपलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 धावा त्यांनी नोंदवल्या आहेत. षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2.2 षटकांचा खेळ. शिवाची खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल. 5 चेंडूंचा त्याने सामना केलाय. काय जबरदस्त चेंडू टाकलाय, काय जबरदस्त चेंडू टाकलाय. भन्नाट गती होती. आभी चेंडूला कव्हर करण्यासाठी धावलाय, तोपर्यंत फेकी देखील सुरेख केली जाते. धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषार रणदिवे इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार रणदिवे क्रिकेटच्या टेनिस विश्वामध्ये जर तुम्ही पाहिले ना, तुषारची नेहमी हुशार कामगिरी असते. याची ओळख अशी आहे. हा गोलंदाजी फलंदाजी देखील उत्तुंग भरारी घेणारा हा खेळाडू आहे. याआधी तुम्हाला वासिक शेख बद्दल मी सांगितलं, त्यानंतर आसिफ बद्दल सांगितलं, त्यानंतर मी तुम्हाला तुषारकडे घेऊन आलोय. म्हणजे असे काही खेळाडू आहेत, त्यांना ओळख दिलेली आहे. त्यांना तालुका ओळखतो, त्यांना जिल्हा ओळखतो, त्यांना महाराष्ट्र ओळखतो, त्यांना गाव ओळखतं. खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले, खेड्यापाड्यापासून ते महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचलेले आज खेळाडू आपल्या समोर येत आहेत. एक धाव येताना पाहायला मिळेल, सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाते. 23 धावा या धावपलकावरती असणार आहेत. 2.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला गेलाय. केवळ एक विकेट आली आहे. हो, डायरेक्ट एष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा आसिफने प्रयत्न केला होता. धावसंख्या पुढे जाते. 24 धावा या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चोवीस धावा या धावपलकावरती जे असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रत्येक चेंडूवरती इरादा चालू आहे. धावसंख्येच्या दिशेने मी तुम्हाला घेऊन जाईन. 27 धावा धावपलकावरती आहेत. 25 धावा या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्तीच्या नंतर 25 धावा या धावपलकावरती नोंदवल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. पंचवीस धावा धावपलकावरती आहे. आताच तुमच्या मित्राचा देखील आमच्यापर्यंत फोन आला होता. कुणाल दादा कोण, आज राहू इथे आयकॉन आहेत. आता परत एकदा मी तुम्हाला स्वप्नील भालेराव या खेळाडूकडे घेऊन येईन. या खेळाडूबद्दल मला जास्त माहित नाही, पण काय माहिती आहे ते निश्चितपणे तुम्हाला सांगेल. एका धावेसाठी प्रयत्न असेल. सिंगल येताना पाहायला मिळेल. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 26 धावा या धावपलकावरती आहे. स्वप्नील भालेरावची कॅसियत आहे, तो गावच्या टीम मध्ये खेळत असो किंवा आयकॉन आयडॉल म्हणून खेळत असो, जीवाचं रान करतो हा खेळाडू. शेवटपर्यंत मॅच सोडतच नाही. मॅच हारली किंवा जिंकली, ज्या संघामध्ये खेळतो ना तो संघ शेवटी काय बोलतो माहितीये? वा, त्याने झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद.
जबरदस्त खेळलाय, फटका सुरेख खेळलाय. स्वप्नील तिथे चेंडूला कलेक्ट करेल. धावसंख्या देखील पुढे जाताना जी आपल्याला पाहायला मिळते 31 धावा याच्या धावपलीकडे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धावा नोंदवलेल्या आहेत. परत एकदा सामन्याला सुरुवात होताना जे आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका वासिक शेख तिथे तैनात, झेल टिपलाय, होईल फलंदाज बाद. चला मैदानाच्या दिशेने मी तुम्हाला घेऊन जाईन. धावसंख्या आहे 31 धावा. 3.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. मोठा फटका चुकी होईल आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकाराच्या. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. दुसरी देखील धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. धावांसाठी प्रचंड मोठी धाव इथे जी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येवरती नजर टाकली तर 39 धावा. 4.4 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला गेलाय.
39 धावा या धावफलकावरती आहेत. 39 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. मॅच अशा दिशेने चालू आहे. इथे त्यांना धावा बनवायच्यात. धावा बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. जर स्ट्राईक एंडवरती जर स्ट्रेट डाईव्हला लॉंग ऑन लॉंग ऑफला जर तुम्ही पाहिलं ऑन साईड आणि ऑफ साईडला 3 असे खेळाडू उभे आहेत. तिकडे वासिक शेख आहे, मध्ये सेंटरला आसिफ तांबोळी आहे, त्यानंतर त्याच्या शेजारी स्वप्नील आहे, इकडे त्याच्या शेजारी आव्ही आहे. म्हणजे असे चांगले चांगले खेळाडू हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 40 धावा. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय पप्पू रामगुडे आहे. ज्यावेळेस आम्हाला क्रिकेट कळत नव्हतं, म्हणजे एक खेळाडू एक सेट घेऊन खेळायचे, त्यावेळेसचे नाव पप्पू रामगुडे. म्हणजे एखाद्या नावाची प्रसिद्धी 2 वर्ष राहते, 3 वर्ष राहते, जास्तीत जास्त 5 वर्ष. 5 वर्ष त्याच्यापुढे नावाची प्रसिद्धी राहत नाही. आपल्यालाही परिचित आहे. झेल टिपला जाईल. यावेळेचा चेंडू देखील तिथे पोहोचला जाईल. सीमा रेषेच्या बाहेर चौकारात 4 धावा.
नायक नहीं खलनायक हूँ मैं। DJ Begin in the mix. एक नावाजलेली जोडी मैदानाच्या दिशेने येताना जी आपल्याला पाहायला मिळते. तर यानंतरचा जो होणारा सामना आहे, आमचे दीपक जे आमच्यापर्यंत कळवत आहेत, गायत्री 11 त्यांच्या विरोधामध्ये वीर खालसा 11 या दोन टीममध्ये लढत आहे. तर वीर खालसा 11 टीमचे कर्णधार आणि गायत्री 11 टीमचे कर्णधार या दोन्ही टीमचे कर्णधार आता या मुख्य व्यासपीठाच्या समोर या. उपस्थित जे आपले मान्यवर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकीचा कोल करतोय. मी परत एकदा एक सूचना करतोय की फक्त व्यासपीठाजवळ चाललेली बडबड बंद करा. लाईव्हला कमेंट येऊ राहिल्यात. बरेच जण आयकॉन आज प्लेअर असल्यामुळे ना बरेच जण लाईव्ह पाहतायत. डीजे डीजे थांबा, तुम्ही पण मध्ये फक्त चौकार षटकार त्यावेळेसच वाजूयात. आपण तुम्हालाही त्रास कमी करतो. तुमचाही मला त्रास कमी करायचा आहे. कारण की होतंय काय, आज आयकॉन प्लेअर आहेत, बाहेरचे प्लेअर आहेत ना, त्यामुळे ना बरेच जण आपल्या लाईव्हला अटॅच झालेत. चांगली गोष्ट आहे, आपली स्पर्धा मोठी होती, आपलं शिवसेना चषक मोठं होत आहे. आपल्या चषकाचं नाव काय आहे? शिवसेना चषक. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्ताने भरवलेला हा क्रिकेटचा सोहळा आहे. काल मी सांगितलं तुम्हाला आनंद दिघे साहेब कोण होते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोण होते. आपण नाणेफेक करूया. मी इथे असणारे मान्यवर पाहुणे आहेत, तर तुमच्या प्रोटोकॉल नुसार सांगा, आपण त्यानुसार लगेच टॉच करूया. शोएब शेख सर देखील इथे असतील, बाहेर गेलेत. यस यस ओके. तर आपण या सामन्याला जे नेम आहेत तेही तुमच्या सामन्यासाठी तेच नेम. ओके डन. बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोघांनाही. लेट्स गो. चला खेळूयात.
ते तुम्हाला हात करतात. तुमच्या टीम मध्ये बदल आहे काही? डीजे थांबा, 1 मिनिट थांबा ना, थांबा ना, थांबा. येस येस, ओके. चला, सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू पाहिलाय, चौकार तिथे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका तिथे क्षेत्ररक्षक झेल टिपला जाईल. कारण की आपल्याला दुसरी मॅच चालू करायची आहे ना, त्यासाठी सगळं काही सुरळीत करावं लागतं. आपल्याला कुठेतरी जायचंय, कुठेतरी वेळेत पोहोचायचंय, कोणाला तरी वेळ दिलाय, तिथे उशीर झाल्यावरती कसं होतं? तसंच इथं पण आहे. सामन्याला इथे परत एकदा सुरुवात होताना पाहिलं विकेट आलीये. कुणाची आलीये? तुषार रणदिवेची विकेट आलीये. मोठी विकेट इथे येताना पाहायला मिळते. एका धाबीसाठी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल जे येताना पाहायला मिळते. चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा.
17 धावा या ज्या धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती इथे सज्ज होताना जो आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय 17 धावा आहेत. पुढचा प्रवास कसा असेल मलाही माहित नाहीये. वा, क्लास क्लास चेंडू दिनाच्या आतमध्ये खेळलाय. इतका सुंदर चेंडू दिनाच्या आतमध्ये खेळला जातो. असं काही तसं चालू असताना असं काही तसं झाल्याशिवाय पुढचं काही घडत नाही. गोलंदाज क्षेत्ररक्षण वारंवार सारखा बदलवतोय म्हणजे अजूनही खूप मोठी अपेक्षा आहे. इथे जर विकेट आल्या ना विकेट तरी बदल होताना पाहायला मिळणार आहे. विकेट येणं महत्वाचं आहे आणि विकेट आली ना तर परत एकदा गेम चेंज होऊ शकतो. एक विकेट आली आहे तुषार रणदेवीची. समोर पप्पू रामगडे देखील प्रचंड मोठा प्रदीर्घ अनुभवाचा खजाना आहे. हाती काहीच लागत नाही त्यावेळेस कामी पडतो तो अनुभव. आपल्याला जर एखादी गाडी घ्यायची असेल तर आपण कोणाची गाडी घेतो ज्याला गाड्यांमधला अनुभव आहे त्याची भेट घेतो. आपल्याला डीजेचा साऊंड घ्यायचा आहे त्यावेळेस आपण कोणाची भेट घेतो ज्याला डीजे मधला परिपूर्ण अभ्यास आहे त्याची भेट घेतो. आपल्याला चांगला सेट तयार करायचा आहे, चांगला क्रिकेटचा संघ तयार करायचा आहे, आपण कोणाची भेट घेतो ज्याला अनुभव आहे त्याची आपण भेट घेतो. बॅटवरती चेंडू आला नाहीये. एका धावेसाठी पलंग केलं जाईल. वार्षिक स्ट्राईकवरती होतोय. पप्पू रामगडे नॉन स्ट्राईकला जाईल. बाईकच्या रूपाने धाव येते. गोलंदाज त्याची ब्रह्मास्त्र बाहेर काढतोय. प्रत्येक चेंडूवरती आगळं वेगळं टीमचं नाव आहे संविधान. संविधान या शब्दाचा अर्थ काय? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलं संविधान. त्या कायद्याने त्या नियमाने जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला वावरता येतं. आपल्यावरती अन्याय झाला, आपल्यावरती अत्याचार झाला तर आपल्याला संविधानाने बरेचसे काही गोष्टी दिल्यात त्याचा आपल्याला आसरा घेता येतो. संविधान आपल्याला न्याय देतं. संविधान आपल्याला जगायला शिकवतं. हे सर्व जग त्या संविधानावरती चाललंय. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने. ज्यावेळेस तुम्ही पुस्तकाचं पहिलं पान उचकता ना, पहिलं पान उचकल्याच्या नंतर तुम्हाला एक पेज दिसतं समोर. आम्ही भारताचे लोक बाईकच्या रूपाने धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. भारतीय संविधान पहिल्या पेजवरती आहे. आज शालेय जीवनामध्ये कर तुम्ही शाळेमध्ये गेलात तर प्रार्थनेच्या टायमाला आज मुलांकडून संविधान बोलून घेतलं जातं. काय घेतलं जातं तर संविधान काय आहे आमच्या मुलांना कळावं, आज आमच्या तरुणांना कळावं त्या संविधान आपल्याला काय दिलंय हे समजावा. यावेळेचा चेंडू ब्लॉक हॉल पद्धती चेंडू होता. खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचेल सीधा सीमा रेषा पार. चौकार. तेवीस धाब्यांची जी गरज असणार आहे. एका धावेसाठी पलायन केलंय. सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. 25 वरून धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 या धावसंख्येवरती मजल मारली जाते. केवळ एक विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. अजूनही तुम्हाला इथून पुढे कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल. तुम्हाला तुमचं ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागेल. तुम्हाला चमक दाखवावी लागेल. चमकदार कामगिरी करावी लागेल. कारण की तुम्ही देखील या स्पर्धेतील एका दिवसाचे योद्धा आहात. तिथे तुम्ही जिंकलात. एक नंबरच्या विरोधामध्ये एक नंबर आहे. आज कमी कोणीच नाहीये. जो चुकेल तो मुकेल एवढंच होईल. त्याच्या व्यतिरिक्त काय होणार नाही.
स्ट्रेट डाईव्हला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. एकेका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना जी आपल्याला पाहायला मिळते 27 धावा या ज्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा इथे जे आपल्याला पाहायला मिळतील. 2.1 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे संपन्न होतोय. या पुढीलची लढत देखील लगेचच इथे चालू होताना पाहायला मिळेल, कारण की घड्याळामध्ये पाहिलं तर 1 वाजून 45 मिनिट इथे झालेले आहेत. म्हणजे 2 वाजायला किती मिनिटं बाकी आहे? 15 मिनिट बाकी आहेत. एक एक मिनिट खूप महत्वाचा आहे. एक एक धाव देखील खूप महत्वाची आहे. एक धाव का महत्वाची आहे? एका धावेवरून आपण पाहतो मित्रांनो, हातात आलेले सामने रिटर्न जात आहेत. एका चेंडूवरती काल 6 धाव्यांची गरज होती, षटकार आला. आणि एका चेंडूवरती 7 धाव्यांची गरज होती, षटकार आला, पण पराजय स्वीकारावा लागला. आणि तिथं जरी 1 धाव कमी असती तर म्हणजे एका धावेची ही किंमत आहे. किंमत ओळखता येणं गरजेचं आहे. नो चेंडू इथे पंचांनी घोषित केलाय. नो चेंडू पंचांनी इशारा केलाय. काय टॅलेंट असेल ते वासिकचं. नाही तिकडे पहा सर, स्क्वेअर लेगला पहा. धावसंख्या देखील आपण पाहतोय. आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल 29 धावा या ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2.1 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. फ्री हिटची संधी असेल. गायत्री 11 टीम तुमची लिस्ट आलेली नाहीये, तेवढं सहकार्य करा प्लीज, विनंती असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल घेतली जाईल, 1 धाव घेतली जाईल आणि तिथे चुकी होताना पाहायला मिळेल. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत, दणदणीत, सनसनीत चौकार. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावेल, तिथे 1 येते. सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने देखील धावसंख्या पुढे जाताना जे आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने 34 धावा धावपलीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेरचे चेंडू शिल्लक आहेत 21 आणि 21 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या त्या 14 धावा. चेंडू पोहोचला जाईल सीमारेषेच्या बाहेर. इथे चौकार येतात. अडतीस धावा या धावपलीवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क करते जो सज्ज होताना जो आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न करते. पप्पू रामगुडे काय भूमिका पार पाडेल या क्षणी आपण पाहतोय. बॅट वरती चेंडू आला नाहीये. बॅट वरती चेंडू आला नाहीये. जबरदस्त बॅट फिरकावली होती पण बॅटला चेंडू कलेक्ट झाला नाही. डॉट चेंडूची नोंद मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. 19 बॉल शिल्लक आहेत आणि 10 धावेंची गरज खरं तरी ते असणार आहे. 19 बॉल शिल्लक आणि 10 धावेंची गरज जी मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅट वरती चेंडू कलेक्ट होतोय. उशिरा का होईना बॅट वरती चेंडू कलेक्ट झालाय. सीमारेषेच्या बाहेर पोहोचला जाईल. समीकरण मित्रांनो बदललं जाते शेवटचे आणि अंतिमचे. 18 चेंडू शिल्लक
आणि 18 चेंडूमध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. 6 धावांची गरज. कदाचित जर हे सर समीकरण जर उलट असतं तर 6 चेंडू 18 म्हणजे अजून मोठी गंमत आली असती. पण आता तसं नाहीये. त्यांनी खेळून दाखवलंय. 6 धाब्यांची गरज आहे आणि त्यांच्याकडे 18 चेंडू शिल्लक आहेत. एक धाव येताना जे आपल्याला पाहायला मिळते, सिंगल जे येताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने देखील धावसंख्या पुढे देखील जाताना आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा धावपल करत आहेत. अखेरचे 16 चेंडू शिल्लक आणि 4 धाव्यांची गरज जी ते आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज जी इथे असणार आहे. 16 चेंडू 4 धावा. एका धावेसाठी प्रयत्न केलाय. सिंगल जे येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे देखील जाताना जे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 45 धावा या ज्या धावपलीकडे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार बॅट वरती कलेक्ट आणि सामन्याची समाप्ती ही इथे होताना पाहायला मिळते. सामना जिंकलाय आणि फायनल मध्ये जाऊन प्रवेश इथे केला जातोय. अभिनंदन टीम. पराजित टीमचे देखील अभिनंदन. चांगल्या पद्धतीचा तुम्ही खेळ दाखवलाय.